प्रवीणचा पहिला बॉलवर आली आहे डॉट बॉलची मोहर. LG ग्रुप साजई आणि त्यांच्या विरोधात संदीप 11 डेनवली. फर्स्ट राऊंड मधील हा दुसरा सामना सध्या आपण बघत आहोत. यावेळेला बॅकफुटवर गेले, समोर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर थोडा दूर आहे, वेळ घेतलेला आहे थ्रो देण्याकरता. थोडी मिसफिल्ड, सेकंडचा कॉल, चान्स बनलाय आणि दुसरी धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि आता तिसरी धावही कंप्लीट. सध्याच्या घडीला आदरणीय अतिथी रमेशजी कुर्ले या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन आपली रजा घेत आहेत. संयोजक समितीच्या वतीनं त्यांचं मनस्वी आम्ही आभार व्यक्त करत आहोत, ज्यांच्या वतीनं आर्थिक सौजन्य स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. बाउंड्री चेकसाठी आय थिंक थर्ड अंपायरची मागणी आता केलेली आहे आणि रनआउटसाठी देखील एसडीज. सो टीव्ही अंपायरची मदत आपण घेत आहोत. बाउंड्री तर सेफ आहे, एसडीज रनआउट आपण पाहूयात, चेक करूयात. विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. एसडीज आउट, फलंदाज बाद. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र आता माघारी येतात प्रथमेश. पहिला हादरा बसतोय दोन्ही आकड्यावर LG ग्रुप साजई क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. पहिल्या प्रयत्नात बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटला होता, मात्र फार दूर राहिले आणि बॅट देखील दूर राहिली. त्याच कारणास्तव तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र तो प्रथमेश देसले यांच्या अंगलट आलेला आहे. प्रथमेश धावचे धाबातून माघारी परत आहेत. 2ला सध्या पहिला धक्का बसलेला आहे सामन्यात. बॅटिंग करत असताना टीम LG ग्रुप साजाईला नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. राहुल. चला, वेळ जास्त खर्च होतोय. दोन्ही बॅटर्सला विनंती आहे, प्रत्येक बॉलवरती आपण एकत्रित येऊ नका. काल या वेळेला आय थिंक जवळजवळ 2 मॅचेस कव्हर झाल्या होत्या. आज थोडं शेड्यूल डिले झालेलं आहे. सातत्यानं मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत, त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. यावेळेला समोर लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि तिसऱ्या प्रयत्नात झेल संपादित झालाय. फलंदाज बाद. आल्या पावली राहुल माघारी परत आहेत. धक्का लागलाय दुसरा टीम LG ग्रुप साजईला. 1 मोर विकेट डाऊन. येस इट इज. कपिल शेंडे बाद होऊन माघारी परत आहेत. स्कोर बोर्डवर सध्या आपण बघत आहोत 2 धावा, 2 धक्के बसलेले आहेत. बॅटिंगसाठी आता टीमचा सरसेनापती, टीमचा नेता, टीमचा लीडर, संघ कर्णधार लहू गायकर आता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत, ज्यांच्या नावानं हा संघ खेळतो LG ग्रुप साजई. सध्या बॅटिंग करता दाखल होत आहेत. चांगला झेल समोर सतीश लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं संपादित केलेला आहे. तिसऱ्या प्रयत्नात मात्र त्याची कामगिरी यशस्वी राहिलेली आहे. चला, वेळ जास्त खर्च होतोय, बॅटर्सला विनंती आहे आपण थोडं वेगावेगानं चला, थोडं घाईनं चला. दोन धावा दाफलकावर, 2 धक्के पहिल्याच षटकात लागलेले आहेत. इथनं डाव सावरावा लागेल टीम LG ग्रुप साजईला. पार्टनरशिप नितांत गरजेची बनलेली आहे. राहुल नॉस्ट्राकरेनला त्यांच्यासोबत देत आहेत लहू गायकर. प्रथमेश आणि कपिल दोनही सलामीवीर महत्त्वाच्या सामन्यात मात्र स्वस्तात माघारी परतलेले आहेत. यावेळेला थोडा खाली राहिला बॉल, जो बाउन्स अपेक्षित होता लहू यांना, तो बाउन्स मिळाला नाही. ते यष्टिरक्षकाच्या दिशेनं बॉल मार्गस्थ होतोय. चांगला वेग आहे प्रवीण यांच्याकडे आणि पहिल्या षटकात सध्या प्रभाव त्यांनी टाकलेला आहे. मोठे स्ट्रोक खेळण्याची संधी अजूनही त्यांनी बॅटिंग करणाऱ्या LG ग्रुप साजईच्या फलंदाजांना दिलीच नाही, किंबहुना दोनही सलामीवीरांना त्यांनी माघारी धाडलेलं आहे. धावा स्थिर, 2 धावा, स्टील 2 टू गो. स्टेप आउट झाले, फ्रंट लेग पुढे आणलाय, चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग आणि या वेळेला गगन भरारी हवाई यात्रा. लहू गायकर यांच्या बॅटमधून पहिला दमदार, आकर्षक, आम्ही कानोलकर चषक षटकार आणि प्रेक्षकांनी आय थिंक आयवा झेल देखील संपादित केलेला आहे. लगेचच आपण मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते त्या प्रेक्षकाला एअरबड्स गिफ्ट करत आहोत. राज मोबाईल अँड सर्व्हिस सेंटरवरून आपल्याला हे सर्व एअरबड्स लाभलेले आहेत. यावेळेला आणखीन एक बॉल, केलंय आक्रमण
आता क्षेत्र निवडलंय लॉंग ऑफचं. क्षेत्ररक्षक पाहत आहेत आणि पाहतच राहील. निघून चाललाय बॉल त्यांच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक सेकंड ब्लास्ट, सलगचा दुसरा उत्तुंग, उत्कृष्ट, उल्लेखनीय षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. शेवट मात्र षटकाचा गोड होतोय. 4 बॉलमध्ये धावा येत नव्हत्या, मात्र शेवटच्या 2 बॉलवरती 2 सिक्सर आलेले आहेत आणि त्याच कारणासह पुन्हा एकदा फ्रंट सीटवर या मॅचमध्ये आपण बघत आहोत. टीम एल जी ग्रुप साजायला चला वेळ जास्त घेत आहे संदीप इलेव्हन डेनोली. ऑलरेडी टाइम काउंटर सुरू आहे. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट खेळा. जांभूलवाडीचे प्रेक्षक आहेत ज्याने आयवाझल यापूर्वी पकडलेले आहे, त्यांना एअरबड्स आपण गिफ्ट देतोय. अभिनंदन बाबा. रेडी रन नेक्स्ट कॅच साठी देखील. चला वेळ जास्त जातोय संदीप भाऊ आणि टीम. 6 मिनिटं आतापर्यंत तुम्ही वापरात आणलेली आहेत, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. जयदादा धस यांच्या वतीने जर सलगचा तिसरा षटकार आला लहू गायकर यांच्या वतीनं तर 500चं कॅश प्राइस त्यांच्यासाठी असेल. समोर ड्राईव्ह केला चेस लॉंग ऑनला, मात्र संधी नाहीये. बॉल वेगाने निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर, अगदी स्क्रीनच्या बाजूला. 4 धावा, चौकार. आता दाफलकाला जो वेग अपेक्षित होता तो वेग देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होतोय. लहू यापूर्वी बरसले तर आता मात्र राहुल यांना चौकारानं सुरुवात केलेली आहे. सेकंड स्पेलमध्ये आपण बघत आहोत सोहमला 4 धाबेसोबत सध्या एकूण 18 धावा स्कोरबोर्डवर, 18 ऑन बोर्ड. बी हे 2 संघ यानंतर होणाऱ्या लढतीत इनॅक्शन असतील, आमने सामने असेल. दोन्ही टीमनं रेडी राहा. विजयजी खंडागले कानोलगावचे उद्योजक तथा समाजसेवक यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला बॉल बॉक्स सौजन्य लाभलेलं आहे. दादांचे आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. एक सिंगल बनली, 4 सेकंडसाठी घेतलाय, थ्रो आलाय नॉस्ट्राकर एंडला आणि अखेर आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो यशस्वी राहिला की अयशस्वी, त्यासाठी टीव्ही एम्पायरची मदत घेण्यात आलेली आहे. टेक्निकल टीमचा सपोर्ट पुन्हा एकदा आपल्याला घ्यावा लागेल, पाहावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो चालवला होता, तो प्रयत्न यशस्वी झाला की अयशस्वी झाला, एक्झॅक्टली काय घडलं या पाहूयात विदर्भ टेलिकास्ट टीम. पहिली सिंगल तर सहजरित्या कंप्लीट झाली होती. सेकंडसाठी चान्स घेतला, मिसफील्ड झाली होती टीममध्ये लॉंग ऑफला आणि दुसऱ्या धाबेचा तो प्रयत्न नॉट आउट. एसीडीज बॅट इनलाईन ड्रॅग झालेले आहेत ते सांगतायत पंच. 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट झालेल्या आहेत. यावलेला बिग हिट, भिरकावून दिलाय बॉल हवाई यात्रेकरता. इट्स अ ह्यूज हिट. आयवाझेलची संधी मात्र क्रीडा रसिकांनी गमावली आहे, मात्र बॉल त्याचं अंतिम साध्य साधतोय. ह्यूज हिट, सिक्सर. या षटकारासोबत सध्या 39 धावा सध्या स्कॉरबोर्डवर. टेन क्रिक या वाहिनीच्या वतीनं जे प्रेक्षक आमच्यासोबत जॉईंट आहेत त्या प्रेक्षकांची थोडी दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. मध्यंतरी काही कारणास्तव विद्युत पुरवठा खंडित झाला होता, त्याच कारणास्तव थेट प्रक्षेपण थांबलं होतं, पण आता पुन्हा एकदा विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झाल्या कारणास्तव थेट प्रक्षेपण सुरू झालेलं आहे. लेंथ बॉल गुडलेंथ वरून राईज होतोय, अपील अँड गॉन. इट इज आउट. बॅटची कडा आणि एसटी रक्षकांना झेल संपादित केलाय. फलंदाज बाद माघारी परततायत विवेक. तिसरा हादरा लहू यांच्या रूपात लागला होता, तर आता चौथा फलंदाज विवेक बादून माघारी परततोय. 1 मोर विकेट डाऊन.
39 धावा दाफलकावरती नुकताच चौथा धक्का बसलेला आहे. चला वेळ जास्त खर्च होतोय. नवीन बॅटर मोहित बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. शॉर्ट बॉल बॅकफुटवर गेले, पूल केलाय समोर इन फ्रंट ऑफ मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय कॉन्फिडन्स दाखवलाय तो मोहितनं. मोहितची मनमोहक सुरुवात, जबरदस्त सुरुवात, षटकार. या षटकारासोबत सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत 45 45 धावा. निलेशजी सुरेश नुकताच उपस्थित झाले, त्यांचे सहर्ष स्वागत आहे. काल आय थिंक इनॅक्शन होते. ओम साई लाईट इव्हेंट अँड मॅनेजमेंट टीम सागर कापडी सर, संकेत कापडी सर, दिनेश कापडी सर उपस्थित झालेत. त्याचबरोबर रवी मुरबाडे सर आज विश्रांतीवर आहेत. चला 3 षटकं संपलेली आहेत. धावा बनलेले आहेत 45 45. 15.00 धाब्याची धावगती 3 षटकांच्या पाठीमागे मेंटेन केलेली आहे. 2 मिनिटाचा शॉर्ट ड्रिंक्स ब्रेक आहे, त्याच कारणास्तव स्टॉपवॉच आपण स्टॉप केलेलं आहे. 16 मिनिटं वापरात आलेली आहेत. 4 मिनिटात कुठल्याही प्राप्त परिस्थितीत हे षटक टाकून पुढे करावे लागेल टीम संदीप 11 डेनोली. मेघराज गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक मार्गस्थ होत आहे. चौथा चला वेळ जास्त खर्च होतोय. संदीप भाऊ टीम थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. काल या वेळेला जवळजवळ आय थिंक तिसरा सामना स्टार्ट झाला होता. अजूनही दुसऱ्या सामन्यातील पहिल्या इनिंगतील 2 षटकं बाकी आहेत. चला थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. वेळ जास्त खर्च होतोय. मेघराज अँड संदीप भाऊ थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. 16 मिनिटं 3 षटकं टाकण्यासाठी तुम्ही वापरलेली आहेत. 4 मिनिटात कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला हे चौथं षटक टाकायचं आहे. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. इट इज वाईड बॉल. मिळेल ते अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धाव्यासोबत सध्या धावा संख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली आहे. ती LG ग्रुप साजे क्रिकेट संघाची 4 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा दाफलकावर. यानंतर होणारा सामना जय गावदेव खानिवरे त्यांच्या विरोधात कोडवली बी. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे मित्रांनो. दोन्ही टीम रेडी राहा. यावेळेला वेगवान बॅटचा स्विंग होता, मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. लेफ्ट हँडर मीडियम पेसर मेघराजकडून पहिला बॉल वाईड, तदनंतर आलाय डॉट बॉल. होतं छोटेखानी कमबॅक. धावा सध्या स्थिर 46 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला स्टेप आउट झाले, दिशा दिली आहे. काऊ कॉर्नर रिजनकडे चाललाय बॉल. फिल्डर आले, चांगलं बॅकअप. एकच धाव. सिंगल पेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल. थोडा ओव्हरथ्रो जरूर झाला होता, मात्र सेकंडसाठी चान्स घेतला नाही. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसहित सध्या स्कोर बोर्डवर धावा संख्या एकूण अंकित झाली आहे ती 47. 47 धावा याचबरोबर स्कोर बोर्डवर. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक वाईट बॉल. लाईन इथे खराब आहे. आणखीन एक एक्स्ट्रा रन आता ऍड होईल आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या एकूण धावा संख्या दाफलकावरती अंकित झाली ती 48. 48 धावा याचबरोबर स्कोर बोर्डवर. एक्स्ट्रा रन रोखाव्या लागतील, अतिरिक्त धावा या तुम्हाला रोखाव्या लागतील. या बलेला बिग हिट, मात्र स्ट्रोक फसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. सेकंडसाठी चान्स आता घेतलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. सो या 2 धावेसहित सध्या एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाली आहे ती 50 ऑन बोर्ड. सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या दाफलकावरती करत असताना आपण बघत आहोत टीम LG ग्रुप साजायला. खडतर प्रवास या टीमनं केलेला आहे. सलामीवीर दोनही स्वस्तात बाद झाले होते. तदनंतर मिडल ओव्हर्समध्ये लहू आणि त्यांच्या सोबतीनं
डाव सावरला राहुलनं हलकंसं अपील कॉडबेंड करतं, मात्र बॅट खाली ड्रॅग झाली आहे ते सांगतायत पंच. कॉन्क्रीट विकेट आहे आणि त्याच कारणास्तव जो साऊंड क्रिएट होतो, अपील तर होतेच जेव्हा जेव्हा तो साऊंड बनतो, मात्र पंचांकडून नकार आलेला आहे. डॉट बॉल, धावा सध्या स्थिर 50. चला, वेळ थोडा जास्त खर्च होतोय, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई अपेक्षित आहे संदीप 11 डेनोली. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल बरोबर खोलात टाकलाय, निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. बॅक टू बॅक डॉट बॉल. शेवटच्या षटकात मेघराजने मात्र इम्प्रेशन टाकलेलं आहे. इकॉनॉमिकल कामगिरी ही त्याच्या वतीनं झालेली आहे. धावासंख्या त्यांनी नियंत्रित केलेली आहे. 3 षटकात 45 धावा होत्या. या षटकात आतापर्यंत 5 चेंडूत 5 धावा त्यानं दिलेल्या आहेत. यावेळेला समोर लॉफ केलाय, लॉगॉनला फिल्डर पाहतायत आणि पाहतच राहतील. त्यांच्या आवाक्याबाहेर निघालाय बॉल. जस्ट स्ट्रेस लाईक बुलेट. अंपायर कन्फर्मेशन सिग्नल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. येतोय तो चौकार. 4 धावा. गुड शॉट. 4 की 6. त्यासाठी आता अंपायर्सनं आय थिंक बाउंड्री चेकचा इशारा दिलेला आहे. या टीव्ही अंपायरची मदत आपण घेऊयात. Yes, it is. चला, जो काय निर्णय ते दोन्ही टीम पर्यंत पोहोचलेच. मॅच आपण कंटिन्यू करा. शेवटच्या षटकात सुभाष गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. चला, जर षटकार असेल तर 2 धावा आपण ऍड करू, चौकार असेल तर धावफलक आहे त्याच कंडिशनला असेल. मात्र मॅच आपण कंटिन्यू करतोय कारण वेळ आपल्यासाठी किमती आहे. एसडी 4 धावा आहेत. अखेर थर्ड अंपायर कडून तो फायनल डिसिजन आमच्यापर्यंत आलेला आहे. सुभाष अंतिम षटकात गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. शेवटच्या बॉलवरती चौकार. 4 षटकात बनल्या गेल्या त्या 54. 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या डावाचं अंतिम षटक. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, शफल झाले होते ऑफ टर्मच्या बाहेर. मात्र वेगवान बॉल सरळ मिडल आणि लेग स्टिक वरून निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलनं या षटकाची सुरुवात झालेली आहे. सध्या धावफलक स्थिर. स्कोर आपण बघत आहोत 54-54. पहिल्या डावाचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेला बॅकफुटवर गेले, पूल करण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षकाचं जबरदस्त बॅकअप आलंय. झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. महत्वाच्या मुक्याच्या क्षणाला गमावलाय आणखीन एक गडी. तो टीम एलजी ग्रुप साजायनं. 54ला 5वा धक्का. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. चला, कॅप्टन्स दोन्ही टीमचे रेडी राहा. जयगावदेव खानिवरे आणि त्या सोबतीनं कुडवली बी. चोपन्न धावा सध्या स्कोरबोर्डवर. नुकताच 5वा धक्का बसलेला आहे. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. या पद्धतीने या स्पर्धेत स्ट्राईक रोटेशन नाही तेच सांगतायत पंच. वाईट बॉल मात्र कलवण्यात आलेला आहे. स्ट्राईक मात्र नवीन बॅटर रोहित कडेच असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. लक्ष सुद्धा दोन्ही टीम कॅप्टन. खानिवरे टीम संघनायक आणि त्याचबरोबर कुडवली बी संघनायक उपस्थित व्हा. चला,
खांदेवरी टीमचे संघ कर्णधार ऑलरेडी उपस्थित झालेले आहेत. टीम कुडवली बी कॅप्टन आपणही उपस्थित व्हा. एक्स्ट्रा धाव स्कोर 55-55. शॉर्ट ऑफ गुड लेन सरप्राईज बाउन्स पूर्णपणे रोहितला अचंबित केलेला आहे. डॉट बॉल. मागच्या षटकात मेघराजने देखील इकॉनॉमिकल कामगिरी केली आणि आता या षटकात प्रभाव टाकलाय तो सुभाष यांनी. या खेळाडूकडे अनुभव आहे आणि महत्त्वाच्या क्षणाला तो अनुभव आपल्या टीमसाठी ते कामी लावतायत. 3 बॉल आतापर्यंत टाकलेत, 1 विकेट घेत वाईटच्या स्वरूपात एकच अतिरिक्त धाव त्यांनी खर्च केलेली आहे. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. एसटी रक्षक उपस्थित झाले. चांगलं बॅकअप, बॅक टू बॅक सेकंड डॉट. स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न करतायत नॉस्ट्राकर एंडवरून. बॅटर मोहित मात्र रोहितचं स्ट्रगल सध्या स्ट्राकर एंडला सुरू आहे. डॉट बॉल पर्सेंटेज वाढलेली असं वाटलं होतं. फार दॅन 70+, 70 पेक्षा जास्त धावा बनवेल LG ग्रुप साजे, परंतु काय कमबॅक केलंय ते डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर सुभाषनं. स्टील 2 टू गो. आता दिशा दिली आहे, एक सिंगलच मिळेल कारण मोहितला दुसऱ्या धाब्यासाठी अजिबात इंटरेस्टेड नाही आहे. बॅकअप आलेलं एकच धाव. धावसंख्या दाफलकावर या सिंगल धाब्याने एकूण अंकित झाली ती अब तक 56. 56 ऑन बॉल. चला कुडवली बी कॅप्टन जॉईंट व्हा. चला दोन्ही टीम कॅप्टन रेडी आहेत. सोपन भाऊ घरत यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. इनिंग ब्रेक नंतर आपण लगेचच टॉस करतो इमिडिएटली. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. लेंथ बॉल. चांगली कामगिरी, इकॉनॉमिकल कामगिरी छाप सोडली या षटकात सुभाष यांनी. अवघ्या शेवटच्या षटकात 2 धावा देत 1 विकेट त्यांनी काढलेली आहे. ओव्हरची झाली सांगता. धावा बनल्या 56-56 आणि विजयासाठी सेकंड इनिंग मध्ये संदीप 11 डेनोली समोर 57. 57चं टार्गेट. सोपन भाऊ घरत यांच्या शुभ हस्ते टॉस होतो. नेक्स्ट मॅच आजच्या निर्णायक तिसऱ्या रजनीतील पहिल्या फेरीतील तिसरा सामना. योगेश गोरड ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. दादांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कुडवली बी आणि त्यांचा विरोधात जय गावदेव खानिवरे इनॅक्शन असेल. टॉस होतो योगेशजी गोरड यांच्या शुभ हस्ते. छप्पन्न धावा पहिल्या डावात बनल्या गेल्या. 57चं टार्गेट सेट झालेलं आहे. संदीप 11 डेनोली टीमकडून मात्र शेवटच्या 2 षटकात जबरदस्त कमबॅक झालेलं आहे. स्पेशली मेघराज आणि त्यासोबत सुभाष यांचा स्पेल दमदार राहिलेला आहे. 3 षटकात 45 धावा खर्च झाल्यानंतर कमबॅक काय असतं आणि ते कसं करावं ते या दोन्ही गोलंदाजांनी दाखवून दिलेलं आहे. जयगावदेव खानेवरेंना टॉस जिंकत बॅटिंगला पसंती दिलेली आहे तर कुडवली बीला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण दिलेलं आहे. नेक्स्ट मॅच टून विथ अस. सेकंड इनिंग स्टार्ट करूयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव. 57चा पाठला कशा पद्धतीने केला जाईल जोडले जातील. श्रवणजी दुमाळे. थँक्यू. Yes, thank you so much. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक तब्बल 80,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक तब्बल 44,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक तब्बल 22,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक. 5व्या आणि 6व्या क्रमांकाचा पारितोषिक तब्बल 20,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक. या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक, त्यानंतर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी स्पोर्ट्स बायसिकल आणि प्रेक्षकांसाठी देखील आता संधी असेल. प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉसाठी आता स्पोर्ट्स बायसिकल आहे. सो दॅट्स वाय आपण जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. या स्पर्धेचं स्वरूप आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलं.
चला सलामीवीर विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये आपण इंटर व्हा. टीम संदीप 11 डेनोली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि खऱ्या अर्थानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय संदीपजी गोरट साहेब पुरस्कृत हा संघ आपण पाहताय. त्यांच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बॅटर्सला विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि लगेच आपण करूयात खेळाच्या उत्तरार्धाला सुरुवात. 56 बनल्यात आणि 57चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. हरेश आणि संदीप ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामी जोडी टीम डेनोली संघाचे करता धरता मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. डेनोली संघ म्हणजे मुरबाड स्पोर्ट्सचे सर्व हरेश गोरट आज मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये आणि मुरबाड स्पोर्ट्सचे ओनर अजितदादा गोरट यांच्या माध्यमातून देखील डेनोली टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. शुभेच्छांच्या वर्षाव्या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे कारण स्पर्धा भरपूर चांगली आहे. तितकंच चांगलं आयोजन तितकं चांगलं नियोजन अर्थातच निमित्त फक्त एकच आम्ही कानोलकर ट्रॉफी 2020-26 डे नाईट 3 याचा दिवस क्रमांक 3 रजनी 3 आपण एन्जॉय करताय. 2 ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. मुख्य पंचांच्या भूमिकेत योगीराज महाराज बुटेरे सर, लेग अंपायरच्या भूमिकेत आपण पाहताय भानुदाजी देशले सर, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत प्रवीणजी विशेष सर आणि जशी मॅचला सुरुवात देऊयात दोन्ही टीमला विजयाच्या लाख शुभेच्छा आणि करूयात आपण मॅचला सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल गुडलेत आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये प्रथमेशच्या अगेन्स्ट हरेश गोरट. हे सुवर्ण करंडक आपण पाहता आणि या सुवर्ण करंडकावरती कोणता संघ या चॅम्पियन ट्रॉफीवरती आपलं सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरेल याचं उत्तर 15 तारखेच्या रचनेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. याच दरम्यान कानेरुचे पोलीस पाटील सन्मान्य श्री राजेजी धनपे साहेबांचं देखील इथे शुभागमन होतं. त्यांचं देखील आम्ही कानोलकर चषकाच्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आय थिंक नेक्स्ट मॅच खानेरी संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साजय बनाम डेनोली हा बॅटल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप तयार. इथे क्लासिकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. 2 फिल्डरांच्या मध्ये मोठी दरी होती. त्या दरीला भेदून चिरून फाडून दुभागून बॉल स्वीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रॅकिंग चौकार. गॅप शोधला, मॅप लावला आणि बॉलला पाठवलं थेट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी संदीप गोरटच्या बॅटमधून पहिली बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. चांगला स्ट्रोक, कल्लात्मक बरा स्ट्रोक. इथे देखील बॅडमिंटन स्ट्रोक. क्या बात आहे, बॅकफुटला गेला, पॉवर जनरेट केली, कव्हर पॉइंटला बॉलला पाठवून दिलाय. जमिनीला दन 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 करत सलगचा दुसरा कल्लात्मक बरा चौकार. सलग 2 बॉलवरती 2 बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये संदीपच्या बॅटमधून आपण पाहता. टेंक्रिक या लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्याच्या घडीला कव्हर केली जाते. या वाहिनीचं देखील आपण कौतुक करूयात. इथे देखील तिसरा येईल का, पाहावं लागेल की विकेट येईल. यस, इट इज फिल्डर डाऊन द बॉल स्ट्रेट इन टू द बास्केट. अखेर फिल्डरच्या हातामध्ये बॉल, फलंदाज होईल बाद. धक्का पहिला टीम संदीप 11 डेनोली संघाला, फलंदाज बा. थोड्याच वेळात आपण पाहताय टेंबरे कर्जत यांच्या घरचा साज, अर्थातच ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला असा कर्जतकरांच्या घरचा साज गोविंदा हा बैलाचा देखील आता थोड्याच वेळात या मैदानामध्ये शुभागमन होईल. त्याची देखील रॉयल एंट्री आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटर सुहास. फुल ओव्हर लाईनचा बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फिल्डर आहेत. अखेर
शेवटच्या क्षणाला एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी केलं. चांगली फिल्डिंग. आता एकापेक्षा जास्त या बॉलवरती काही मिळणार नाहीये. षटक कंप्लीट झालं पहिला आणि पहिल्या षटकाच्या अंती उत्तरार्धामध्ये धावा बनवल्यात टीम डेहलोली संघानं तब्बल धावा 10. लक्ष 57चं बनल्यात 10 आणि करायच्या 47 बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये 24. 47 has to win after more from last 24 deliveries. चोवीस मध्ये विजयासाठी धावा करायच्या त्या मॅच मध्ये तब्बल 47 बॉलिंग मार्क वरती बॉल होतो यार. ओव्हर नंबर 2 मध्ये कपिलला पण पाहता. कपिलच्या अगेन्स्ट सुहास आणि हरीश गोरडी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. डेनोली बनाम साजई या दोन टीमच्या दरम्यान क्रिकेटचा भूतपूर्व सोहळा आणि क्रिकेटचा रणयुती महासंग्राम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. दुसरं षटक पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅटची इनर एज होती. बॉल जागेवरती गरंगळत राहिला. बॉलच बॅक ड्राइव. सुहासला आता शांत ठेवलं. पहिल्याच बॉलवरती कपिलनं आलाय डॉट. आता फिल्डर आपण सर्कलच्या बाहेर 3 पाहता. एक डीप मिड विकेट, एक ऑर्थोडॉक्स वायडिश लॉंग ऑन, वायडिश लॉंग ऑफ. सर्कलच्या बाहेर 3. सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉइंट, गली थर्ड मॅन. ह्या वेळेला समोरच्या दिशेनं आडवा बाटना फटका एक्झिक्यूट केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल रेट. लॉंगचा फिल्डर पोहोचला. एक कंप्लीट. दुसरीचा चान्स नाहीये. दुसरीचा मानस होतं बट दुसरीचं धाडस नव्हतं. सो दॅट्स वाय आता मिळेल इथे फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. सिंगलच्या मदतीनं कासवाच्या गतीने धावफलक पुढे जात असताना धावफलक आपण पाहतोय 11 11 ऑन बोर्ड. 11 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेला. पुढचा बॉल शॉट ऑफ लेन, क्रॉस पाटेड, अप फुल आणि अखेर बॉलला केलं थेट सीमारेषेच्या बाहेर गोल. इट्स आउट ऑफ द पार. चेंडू सीमा पार ठोकला षटका. टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला हरीश गोरडनं. क्रॉस बाटेड हा फटका मैदानाच्या आतमध्ये आडवा बाटना कडवा प्रहार केला आणि बॉलला अखेर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला 7 धाव्यांसाठी. षटकाराला आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वेगाने वाढ. धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 17 अंकावरती. क्रिकेटमध्ये मानला जाणारा अशुभ आकडा 17. आता 17चा खतरा कोणत्या टीमला लागतो याचं उत्तर येणारा बॉल जरूर देऊन जाईल. नेक्स्ट बॉल हरीश गोरट. या वेळेला 17चा खतरा लागलाय टीम साजई संघाला कारण सलगच्या दुसऱ्या बॉलवरती आलाय दुसरा तडाखेबंद षटका. डेनोली गावाचा ब्रँड दाखवणारा हरीश गोरटच्या बॅटमधून ब्रँडेड सिक्सर आपण पाहिला. सलग 2 बॉलवरती 2 क्रॅकिंग सिक्सर मैदानाच्या आतमध्ये हरीशच्या बॅटमधून. आता हल्ला चढवला जातोय कपिलवरती आणि बल्ला बोलतोय तो म्हणजे हरीशचा. एक षटकार मिड विकेटला, दुसरा षटकार स्क्वेअरला आपण पाहिला. स्कोर ऑफ द विकेट हा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कपिलच्या अगेन्स्ट षटकार अटॅकच्या उंबरठ्यावरती. तिसरा येईल का की विकेट येईल? पाहावं लागेल. बॉल अवे मध्ये फिल्डर डाऊन द बॉल आणि कॅच ड्रॉप. कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाली. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद सध्याच्या घडीला हरीश गोरडला मिळाला. कॅच ड्रॉप. आता इथे सिंगल झाली, डबल देखील झाली. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला आय कॉन्टॅक्ट या 2 बॅटरच्या दरम्यान आपण पाहिलं आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक 25. अमोल दादा, विषयांना विनंती असेल आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधायचा. तिसरा आलाय का? यस इट इज. तिसरा तडाखा मैदानाच्या आतमध्ये हरीश गोरटचा वार. मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण साजई संघ झालाय गार. चेंडू सीमा पार षटका. या षटकामध्ये तब्बल 3 षटकार, 1 डबल, 1 सिंगल, 1 डॉट म्हणजे तब्बल 21 धावेंचं हे षटक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, या ओव्हरमध्ये 21 धावा. 2 षटकांचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा 31. लक्ष 57चं बनलात. 31 करायच्या 26 बॉल शिल्लक आहेत 18.
26 runs to win after more from last. Required 18 deliveries. 18 मध्ये 26 रन्स. आता सुहास तयार, ज्याने आतापर्यंत संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये केली आहे, पण त्याच्या साथीला ज्यांना 11 मध्ये रूप धारण खऱ्या अर्थाने धारण केलंय तो म्हणजेच हरेश घोरड मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक गेला. पहिलाच बॉल लॉफ्टेड आउट ड्राईव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अलॉंग द कार्पेट व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. फिल्डर थोडासा फंबल झाला. एक कंप्लीट, दुसरीचा चान्स नाहीये, एकच मिळेल. हरेश तयार. आहा, इथे स्लॉट मध्ये थेट प्लॉटच्या बाहेर पाठवत असताना हरेश घोरडचं आक्रमण आपण पाहिलं आणि बॉल अखेर केलं सीमारेषेचा ब्राह्मण. अजून एक नेत्र दीपक षटकार. यस, टीम जय बजरंग डोंगर नावाची रण मशीन मिस्टर आकाश खुणे अक्की यांचे इथे शुभागमन होत आहे. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूयात. आकाश, वेलकम आहे आपलं देखील. षटकार मैदानाच्या आतमध्ये हरेश घोरडच्या बाटमधून. काहीशे शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूयात. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय खांडेवरी गावाचे पोलीस पाटील सन्मान्य श्री राजेजी अनंताजी दलपे साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत आणि या साहेबांचा शुभ सन्मान आपण संपन्न करूयात. मी विनंती करेल जीवनजी शेळके साहेबांना, साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य श्री राजेजी अनंताजी दलपे साहेबांचा करूयात यथोचित शुभ सन्मान. महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार मायेची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. या स्पर्धेची आठवण ब्युटिफुल मोमेंटो साहेबांना दिला जातं आणि साहेबांचा केला जातोय यथोचित शुभ सन्मान. आवडला हा बॉल हलकासा टेक ऑफ झाला, हलकीशी उसळी घेतली बॉल. या बॉलला खऱ्या अर्थानं षटकारानंतर आता शांत ठेवलंय ते म्हणजेच हरेश घोरडला. प्रथमेशला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक आता असताना प्रथमेश अगेन्स्ट हरेश घोरड. शॉट ऑफ लेथ इथे देखील उडवलाय ऑन दी अप, हवा के संग संग गटा के साथ साथ आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आर्थिक सहकार्य लाभला या स्पर्धेमध्ये आपण पाहताय खांडेवरी गावाचे पोलीस पाटील सन्मान्य श्री राजेशजी अनंताजी दलपे साहेबांच्या माध्यमातून त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि राजेश साहेबांना आम्ही रिटर्न गिफ्ट देखील देतो. या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉचं कूपन आपण पाहताय, ज्या लकी ड्रॉसाठी प्रेक्षकांसाठी बरेचसे पारितोषिक आहेत आणि रिटर्न गिफ्ट या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जाते. क्रॉस बॅटेड हा फटका देखील भरपूर चांगला, गॅप भरपूर मोठा, धावांचा तोटा नाहीये. दोन फिल्डरांच्या मधून बॉल निघून चला मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावा. षटक कंप्लीट झाले. तिसरा आणि 3 षटकांच्या अंतिम धाव फलकावरती धावा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम डेहनोली संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 48 अंकावरती. आता शेवटचे 12 बॉल आणि 12 मध्ये विजयासाठी धावा करायच्या. त्या मॅच मध्ये 12 बॉल विजयासाठी धावा करायच्या, त्या मॅच मध्ये 9.
12 बॉल विजयासाठी दावा करायचे त्या मॅचमध्ये 9 टीम. संदीप 11 डेहनोली संघाला बॉलिंग मार्कवरती बॉल तयार रवी आणि रवीच्या अगेन्स्ट स्ट्रायकिंगला बॅटर सुभाष. दफलकावरती धावा 48, लक्ष 57चा. अजून 9 धावा करायच्या त्या मॅचमध्ये टीम डेहनोली संघाला. रवीच्या अगेन्स्ट सुभाष. पहिला बॉल लेफ्ट आर्म सीमा गोलंदाज लटकट करायचा प्रयत्न. गली रिजन मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग. एकापेक्षा जास्त या बॉलवरती काही मिळणार नाहीये. अशोक खोडका याच्या माध्यमातून आता बाउंड्री लाईनच्या बाहेर आयवाझेल कंप्लीट करण्यात आला आणि त्याच्यासाठी एअरबड्स या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आले. खऱ्या अर्थानं बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत ऑनलाईनच्या स्वरूपात. त्यांचा सर्वांचा आपण सहर्ष स्वागत करूयात. ओहो व्हाट अ कॅच, व्हाट अ फॅन्टास्टिक कॅच. बट अखेर बॉडी बॅलन्स थोडंसं चुकलं आणि अखेर पाय हा सीमा रेषा लगेच आपल्याला पाहायला मिळाला. सीमा रेषेवरती आला षटकार. चला कुडवली टीम आपण चेअर्स आपल्यासाठी उभे करण्यात आल्यात. आपण देखील चेअर्सवरती विराजमान व्हा. 12 मध्ये 9 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसरा बॉलवरती षटकार आला, तिसरा बॉल डॉट आला. आता समीकरण आपण पाहता 9 बॉल विजयासाठी दावा करायच्या त्या मॅचमध्ये 2. आयोजन कमिटीचा वेळ सध्याच्या घडीला वाचवला जातोय. डेनोली टीमच्या माध्यमातून त्यांचा देखील आम्ही सहर्ष आभार व्यक्त करू. स्कोअर लेवल सामना बरोबरी सुटलाय. आता विजयासाठी अवघ्या एका धावेची गरज. ही विजय धाव येईल का? यासाठी विजय धाव. मॅच फिनिश. सामना जिंकला बॅटिंग करत असताना 57 धावा इथे चेस करत असताना टीम संदीप 11 डेनोली संघानं. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम साजय संघ. साजय संघाचा आभार ज्या संघानं या स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदवला. चांगला क्रिकेट खेळलात, हरकत नाहीये. अपयश तुमच्या पत्रात आलंय. पुढील वाटचालीस साजय टीमला देखील देऊयात आम्ही कानोलकर चषकाच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि देऊयात.